नमस्कार मित्रांनो, वेलकम टू बालक अकॅडमी. आज आपण एसबीआय क्लरिकल मेन्स मध्ये जे काही मिसलिनियस टॉपिक येतात त्यामध्ये इनपुट आउटपुट एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे जे की प्रत्येक मेन्सला येतं. ठीक आहे. तर इनपुट आउटपुट काय असतं, कसं असतं, ज्याचे काही ट्रिक्स असतील ते काही आपण सर्व पाहणार आहेत. जे काही मिसलिनियस टॉपिक्स असतील मेन्ससाठी किंवा एसबीआय पीओ प्रिलिम्स आहे त्याची पण आपण सिरीज सुरू केली आहे. त्याचा पहिला व्हिडिओ पडला आहे. आपण एसबीआय क्लरिकल मेन्सची पण सिरीज सुरू करणार आहे. ज्याच्या अनुषंगानं हा पहिला टॉपिक असेल. त्यामध्ये आपण इनपुट आउटपुट हे पाहणार आहे. प्रत्येक मिसलिनियस टॉपिक पण आपण घेणार आहे. ओके. तर इनपुट आउटपुट म्हणजे काय? तर सगळ्यात महत्वाचं बघा, असं एक पूर्ण सिरीज असते. ठीक आहे. इनपुट आउटपुट त्याला म्हटलं जातं इनपुट. इनपुट म्हणजे एखादी गोष्ट दिली असते आपणाला आणि त्याच्या अनुषंगानं आपल्याला 5-6 गोष्टी खाली दिलेल्या असतात. आणि हे जे काही इनपुट असतं दिलेलं त्याच्यावरून या 5-6 गोष्टी कशा तयार झाल्या, कोणत्या लॉजिकनं तयार झाल्या, या गोष्टी त्या गोष्टीचं आपल्याला लॉजिक काढायचं असतं आणि त्याच्यानं आपल्याला आन्सर सॉल्व्ह करायचं असतं. या इनपुटचं आपण जेव्हा लॉजिक काढतो तर आन्सर आला असं नाही. खाली एक इनपुट दिलेलं असतं आपल्याला. नेक्स्ट क्वेश्चन हा असतो ऍक्च्युली. एक इनपुट दिलं असतं असं, जे वरील लॉजिक लागलेलं आहे प्रत्येक स्टेपला तेच लॉजिक या इनपुटला लावायचं असतं आणि त्याच्यावरनं आन्सर काढायचं असतं. ओके. तर हे एक इनपुट आउटपुटचं एक बेसिक म्हणजे इनपुट दिलेलं असतं त्याच्यावरनं जे काही लॉजिक असतं ते लावून आपल्याला आउटपुट काढायचं असतं. बेसिक. तर हे आहे आता यामध्ये इनपुट 14, 13, 19, 7, 26, 22, 21 याच्यावरनं हे जे काही स्टेप्स दिलेले आहे हे त्याचं आउटपुट आहे. तर ते कसं आलं हे आपल्याला पाहायचं आहे. ओके. आणि त्या लॉजिकवरनं प्रत्येक स्टेपला जी लॉजिक लागलं आहे तसंच सेम लॉजिक लावून हे खाल्लं जे काही आपल्याला इनपुट दिलं आहे हे त्याचंच आपल्याला आउटपुट काढायचं. ओके. चला तर मग सुरू करू. ठीक. तर बघा, सगळ्यात महत्वाचं पहिल्यांदा स्टेप 1 दिले. स्टेप 1 दिले. ह्या इनपुटहून ही स्टेप 1 आलेली आहे आणि सिरियलनं सॉल्व्ह करायचं. हा डायरेक्टली असं आता हे इनपुट दिले डायरेक्टली हा सेकंडचं सॉल्व्ह करतो, थर्डचं सॉल्व्ह करतो, तसं नाही. प्रत्येक स्टेपचं लॉजिक वेगळं असतं किंवा एका लॉजिकवर प्रत्येक स्टेप डिपेंड असते. ठीक आहे. तर पहिली स्टेप बघा काय दिले. तर इथं 14, 13, 19, 7, 26, 22, 21 याच्यावरून हे इनपुट आलं, आउटपुट आले. तर ते आउटपुट कसं आलं ते बघू आपण. तर इथं बघा 21 आहे, 20 आहे, 16 आहे, 14 आहे, 33, 29 आणि 28 हे कसं आलं. तर काय लॉजिक काय लागू शकतं ते बघायचं आपल्याला. ठीक आहे. याच्यामध्ये ऍडिशन, मल्टिप्लिकेशन, पहिल्याचा स्क्वेअर, त्याचे ऍडिशन असं काही पण असू शकतं. ओके. ते आपल्याला शोधून काढायचंय. तर यामध्ये आपल्याला काय लॉजिक दिसतंय. तर इथं बघा 14 पासून 21 केले, 13 पासून 20 केले, 19 पासून 26 केले, 7 पासून 14, 26 पासून 33, 22 पासून 29 आणि 21 पासून 28 असं केलंय. तर इथं बघा सगळ्यात सिंपल आपल्याला काय लॉजिक दिसतंय की प्रत्येकाला +7 केलंय. ओके. 21 + 7, 22 + 7, 26 + 7. ठीक आहे. तर पहिल्या ह्याचं स्टेपचं जे काही लॉजिक आहे हे +7 करून आलेलं आहे. म्हणजे प्रत्येक जी काही टर्म आहे त्याला +7 करून त्याचा आउटपुट आलेला. ओके. आता हे समजलं असेल पहिली स्टेप. तर आता ह्या पहिल्या स्टेपवरून आपल्याला सेकंड स्टेपचं लॉजिक ओळखायचं आहे. ठीक आहे. याचं पण सेम लॉजिक असणार नाही. याच्यावरून हे नाही काढायचं. म्हणजे जे काही इनपुट दिले त्याच्यावरून सेकंड स्टेप नाही काढायची. जी पहिली स्टेप आहे त्याच्यावरून सेकंड स्टेपचं लॉजिक काढायचं. ओके. तर हे समजलं असेल. पहिल्या स्टेपचं जे काही लॉजिक आहे हे +7 करून आलंय. ओके. इनपुटला. आता पहिल्या स्टेपवरून आपल्याला सेकंड स्टेपचं लॉजिक काढायचंय. आता बघा इथं 121, 100 केलंय, पुन्हा 26 चं 56, 14चं किंवा 256. तर याचं काय लॉजिक असू शकतं. याचं लॉजिक काय असेल बघा. एक तर मल्टिप्लाय कोणत्या गोष्टीला मल्टिप्लाय करून येते का बघा. ठीक आहे. ह्याला जर नाही 11नं मल्टिप्लाय करता येत नाही. याला 20 100 झालंय. समजा इथं 256 आहे आणि इथं 16, 13 26, 13 13, उरले 2, 13 26, 12, 26 सख्ख इंटू 6 नाही. इथं ऍडिशन, इथं पुन्हा मल्टिप्लिकेशन, इथं मल्टिप्लिकेशन, इथं मल्टिप्लिकेशन.
नाही, इथं मध्येच ऍडिशन नाही, असं नाही होणार. तर इथं काय होऊ शकतं बघा. 121, 100, 256 एक एक या सेकंड स्टेपचा एक पॅटर्न तुम्हाला दिसत असेल. 121, 100, 256, 16, 529, 361 आणि 324 हे काय आहेत? स्क्वेअर्स आहेत, स्क्वेअर्स. कोणत्या तर संख्येचे स्क्वेअर्स आहेत. ठीक आहे, 100 स्क्वेअर आहे, 121 11चा स्क्वेअर आहे, 256 14चा स्क्वेअर आहे, 16 हा 4चा स्क्वेअर आहे. म्हणजे या स्टेप 1 वरून असं काहीतरी केलं आहे की या 11 आता इथे स्क्वेअर आहे बघा, इथं समजा 11चा स्क्वेअर आहे, इथं 10चा स्क्वेअर आहे, हा 100 म्हणजे 10चा स्क्वेअर आहे, हा 14चा स्क्वेअर आहे, हा 4चा स्क्वेअर आहे, हा 23चा स्क्वेअर आहे. ओके, हा 361 19चा स्क्वेअर आहे, 324 18चा स्क्वेअर आहे. ओके, तर हे कसं आलं? तर आता इथं 11 कसं आलं हे बघायचं आपण. 11 कसं 21 वरून 11 कसं झालं? तर -10 करून 11 झालं. आता इथे 20चं 10 झालं म्हणजे -10 करून 10 झालं. ओके, तर सेम पुढे पण लागू होते का बघा. 16 मधून -10 जर केलं, सॉरी 16चा 256, 16चा स्क्वेअर, 14चा 196 14चा. ओके, 256 16चा. ओके, 26 मधून 10 मायनस केलं 16, त्याचा स्क्वेअर 256. म्हणजे याचं लॉजिक तुम्हाला समजतंय का? समजलं असेल तुम्हाला. ठीक आहे, आपणाला आणि काही पण लॉजिक असू शकतं. ओके, हेच लॉजिक पुढल्या क्वेश्चनला येईल असं नसतं. प्रत्येक इनपुट आउटपुटला वेगळं लॉजिक असते. ओके, तर हे समजलं असेल तुम्हाला की पहिल्या स्टेप मधून -10 केलं आहे प्रत्येक संख्येतून आणि ती जी काही टर्म येईल त्याचा स्क्वेअर केला आहे. ठीक आहे, स्क्वेअर केला आहे. -10 आणि स्क्वेअर, त्या संख्येचा स्क्वेअर. ओके, ही समजलं असेल सेकंड स्टेप. आता जी काही थर्ड स्टेप आहे याचं लॉजिक कसं काढायचं? जी काही सेकंड स्टेप आली आहे त्याच्यावरून थर्ड स्टेपचं लॉजिक काढायचं. ओके, तर आता 12 कसं आलं? 3 39 21 48 30 आणि 27 कसं आलं ते बघ. ओके, तर 12 कसं आलं बघा. ह्या ह्या एकला जर काढलं तर इथं 12 येऊ शकतं. 100 वरून 3 येणं नॉट पॉसिबल. ठीक आहे, आता इथं 39 256 काय लॉजिक असू शकतं? 16 मध्ये 5 किंवा 16 मध्ये 5 21 529 48. तर तुम्हाला इथं एक पॅटर्न तुम्हाला दिसत असेल बघा. सगळ्या जी संख्या आहेत या 3च्या मल्टिपल मध्ये आहेत. ठीक आहे, 3च्या मल्टिपल मध्ये आहेत. म्हणजे याचं असं काहीतरी याच्यामध्ये हे आहे की त्याच्या त्या गोष्टीला 3 ने एकतर मल्टिप्लाय केलेलं आहे आल्यानंतर. ओके, जी काही टर्म येईल, पहिली गोष्ट तर आपल्याला कळेल 3चं मल्टिप्लाय प्रत्येक गोष्ट. 3 चौक 12, 3 एक 3, 13 त्रिक 39 7. ठीक आहे, 16 त्रिक 30 10 आणि 3 नव्हे. ओके, तर हे 3 असं काय केल्यानंतर 12 येऊ शकतं बघा. ठीक आहे, 100चं सोपं दिसालंय. 100वरून 3 काढणं सोपं आहे. कसं बघा. आता बघा इथं बघा, हे 100 आहे, याला जर 100ला जर 3 न गुणलं, 100ला जर 3 न गुणलं 300 येते. याची जर ऍडिशन केली तर काय येते? 3. लॉजिक समजलं असं. यात असं वाटतंय, बाकीच्यांना पण बघायचं. डायरेक्ट एकाला लागलं म्हणून सगळ्याचं असू शकतं असं नाही. प्रत्येकाला लावून बघायचं, मग कळत. आता पहिली संख्या घेतला आपण 121, याला जर 3 न मल्टिप्लाय केलं, 3 एक 3, 3 2 6, 3 एक 3, यांची सगळ्यांची ऍडिशन 3 आणि 3 6 6 12, ह्याची ऍडिशन आली 12. म्हणजे एक ऍडिशन घेऊन त्याचं हे केलेलं आहे. समजलं असेल? ह्याचं बघा, ह्याचं 12 आलं. म्हणजेच प्रत्येक संख्येला 3 न गुणलंय आणि त्याची जी काही ऍडिशन येईल, सम येईल, त्यातच हे आउटपुट आहे. ओके, तर ह्या 256 ला बघा, 256 3 संग 18, 3 15 1 16 6 4 1 3 2 6 1 7, 7 7 13 6. नाही, याच्यामध्ये लॉजिक नाही लागत ते. ठीक आहे, आता बघा 256 म्हणून असं लवकर खुश व्हायचं नाही. 3 संग 18 8 4 1 15 1 16 6 4 1 3 2 6 1 7. ठीक आहे, 7 7 13 13 8 21. तर 256चं हे 21 येऊ लागले. पण हे 39 कशाचं लॉजिक आहे?
असं कसं काय? ठीक आहे. ठीक आहे. आता बघा, 3 त्याचे ऍडिशन केलं ते येईल हा. 39, 21. हा. आता ठीक आहे. 256 झालं. 16ला 16 त्रिक 48, 8 आणि 4 12. त्याचं पण 12 गेलंय ना. काहीतरी गडबड. थांब. 3 नाही म्हणून असं गडबड नाही करायचं. काहीतरी वेगळं लॉजिक आहे. ठीक आहे. असं नाही करायचं गडबड. ठीक आहे. असं गेम होतो. ते लॉजिक नाही. ओके, 2 गोष्टी लागलं पण तिसऱ्या गोष्टीपासून ते लॉजिक होत नाही लागू. तर इथं 12 कसं आलं बघा. एक तर 3चं मल्टिप्लाय दिसालंय पण कसं. 121. 120, 120, 10. 3 कसं येऊ शकतं. 39. 6 आणि 5 11 आणि 2 13 त्रिक 39. 3 3. ओके 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 ओके. समजलं का समजलं का समजलं का? हे का म्हणजे 3चं आहे लॉजिक इथं, पण कसं आहे माहितीये का, ह्यांची पहिल्यांदा ऍडिशन करायचं. 2 हे 2 121 बघा. आता 2 आणि 2 4, 4 त्रिकून 12. हे आलं पहिलं 12. आता 100, 100 मध्ये एकच आहे. 1 into 3 3. हे समजलं असेल. आता बघा 256 आहे. 256 आहे. ओके. 6 आणि 5 11 आणि 2 13. 13 त्रिक 39. समजलं. म्हणजे ती जी काही जो काही नंबर आहे त्याची ऍडिशन इंटू 3 केले तेव्हा हे खाल्लं जे काही आउटपुट आहे स्टेप 3चं हे आलेलं आहे. समजलं का? आता बघा 529 मध्ये बघा 9 2 11 5 16, 16 त्रिक 48. ऑब्व्हियसली आलं. तर हे 256 आहे. प्रत्येक जी काही संख्या आहे त्याचं इंटू 3 केलेलं आहे. ऍडिशन करून इंटू 3 केल्यावर स्टेप 3 येते. म्हणजेच इथं काय येणार तर ऍडिशन प्लस नंबर्सचं प्लस इंटू 3 याचं लॉजिक. याचं काय आलं -10 जो काही संख्या येईल त्याचा स्क्वेअर. ओके. आता फोर्थ स्टेप बघा. फोर्थ स्टेप मधून बघा काय लॉजिक येऊ शकतं. तर 12ला 150 घेतलेला आहे. 3 15 39 स्क्वेअर. 39चा स्क्वेअर काय नाही 1 येते पहिल्यांदा. एक मिनिट. हा म्हणजे याचं लॉजिक काय सांग असं वाटतंय हा. म्हणजे स्क्वेअरच्या जवळ आहे. प्रत्येकाच्या स्क्वेअरच्या जवळ आहे ते. आता बघा समजा इथे 12चा स्क्वेअर आहे. 12चा स्क्वेअर काय 144 आणि त्याचा आन्सर आहे 150. -6चा डिफरन्स आहे. आय होप हे असायला पाहिजे. 3चा स्क्वेअर काय 9. 9 प्लस 6 सॉरी ह्याचा असा आहे हा +6 व्हायला प्रत्येक गोष्टीत. 39चा स्क्वेअर 9 त्रिक 27 54 62 6 9 15 1521 39चा 1521 प्लस 6. ठीक आहे. समजलं. आता बघा स्टेप 4चं लॉजिक काय बघा. जी काही वरली संख्या आहे त्यांचा स्क्वेअर प्लस 6 समजलं. स्क्वेअर प्लस 6 हे लॉजिक आहे. स्टेप 4चं लॉजिक आहे. ज्या स्टेप 3 ची संख्या आहे त्या प्रत्येकाला स्क्वेअर करायचं आणि त्याच्यामध्ये +6 केलं तर स्टेप 4 येते. ओके. आय होप समजलं असेल. आता स्टेप 5चं लॉजिक काय आहे. तर स्टेप 5चं बघा 12 12 12 30 30 12 30 30 म्हणजे आता बघा फक्त 2च गोष्टी आल्या तिथं. इधर 12 एक मिनिट. इधर 12 और 30 म्हणजे त्या वरलं जे काही इनपुट आहे स्टेप 4 मधलं त्याच्यामध्ये अशी सिमिलॅरिटीज आहे प्रत्येक वर्ड मध्ये की इधर त्याचं 12 तर उलाले नसतात 30 तर उलाले. ऍडिशन करून बघू. ऍडिशन तर 12 नाही होत.
मग काय 15 मधून -3 केलं, 15 मधून -3 केलं तर 12 येते. 7 2 9 7 15 2 30 7 15 2 30. ह्याचं काय लॉजिक आहे? 15 0 ऑलरेडी आहे. 2 डिजिट इंटू 2 12 कसं येईल मग? ओके, समजलं लॉजिक असं वाटतंय मला की यांचं जे काही सम आहे वरल्या ह्याची त्याचं सम इंटू 2. आता बघा इथं आहे 150, 150 सम काय 6 इंटू 2 12, आता 15 5 1 6 इंटू 12, ठीक आहे, इंटू 2 12. आता हे तर बघा 15 27 आहे, 15 27 7 2 9 6 15 इंटू 2 केलं 30 येते, समजलं. तर याचं प्लस सम इंटू 2 याचं 15 इंटू 2, ठीक आहे. आता येतं बघा 7 4 11 4 15 15 2 30. आता येतं बघा 2 3 5 सण 1 6 साइन 2 12. आता येतं बघा 9 6 15 15 2 30 7 3 10 5 15 2 30. समजलं. स्टेप 4 काय आहे, ठीक आहे. स्टेप 4 तर समजलं का. स्टेप 4 मध्ये काय केलंय, जी काही संख्या आहे त्याचं सम केलंय इंटू 2 केलंय, ठीक आहे. प्रत्येक संख्येचं सम इंटू 2. आय होप हे समजलं असेल स्टेप 4. आता स्टेप 5 वरून स्टेप 6 काढायचे. हे सम इंटू 2 हे स्टेप 5चं लॉजिक होतं. आता स्टेप 6 काढायचंय. स्टेप 6 काय नाही, -1 दिसायला याच्यामध्ये, कारण प्रत्येक 12ला 11 केले आणि प्रत्येक 30ला 29 केले, तर ह्याचं लॉजिक येईल -1. जे काही वरली संख्या आहे त्याला -1 केला आहे आणि ह्याच्यामध्ये लावलेला आहे असेंडिंग ऑर्डर, म्हणजे चढत्या क्रमानं लावलेला आहे त्याला. ठीक आहे, समजलं तुम्हाला. तर तुम्ही म्हणसाल हे तर खूपच टाइम कन्झ्युमिंग आहे, म्हणून तर मेन्सला येतं ना. प्रीला इनपुट आउटपुट कधीच येत नसतं, मेन्सला येत असतं. टाइम कन्झ्युमिंग आहे म्हणून तर इधर हे 2 मार्काला एक क्वेश्चन येऊन 6 मार्क पण येऊ शकतात SBI क्लरिकलला, ठीक आहे, किंवा 4-5 क्वेश्चन पण यावरती येऊ शकतात. असंच इनपुट आउटपुट असतं, सोपं असतं. फक्त काही गोष्टींचं लॉजिक जर आपल्याला समजलं ना, ते क्रॅक करायला काहीच अवघड नाही. तर हे जे काही यावरचं लॉजिक होतं, हेच लॉजिक काढून आपल्याला हे इनपुट सोडवायचं आहे. ऍक्च्युली हा प्रश्न असतो, हा असतो लॉजिक, म्हणजे हे प्रत्येक इनपुटचं प्रत्येक स्टेपचं लॉजिक या इनपुटला लावायचं असतं आणि ते आन्सर काढायचं असतं. तर हे जे काही आता आपण शिकलो त्याच्या लॉजिक वरून तुम्हाला या इनपुटचा आन्सर काढायचा आहे. आपलं टेलिग्राम चॅनल आहे @बालक अकॅडमी, मराठीमध्ये टाईप करा @बालक अकॅडमी, ठीक आहे. त्यावरती याचा आन्सर तुम्ही टाका, बरोबर आहे का नाही आपण त्यावरती सुचवू, ठीक आहे. तर समजलं असेल तुम्हाला इनपुट आउटपुट काय असतं, ठीक आहे. पहिल्या स्टेपमध्ये काय झालं, दुसऱ्या स्टेपमध्ये काय झालं, तिसऱ्या स्टेपमध्ये. डायरेक्टली जी काही पहिले इनपुट आहे त्याच्यावरूनच हे सगळं नाही काढायचं. जे काही इनपुट आहे त्याच्यावरून फक्त पहिल्या स्टेपचं लॉजिक काढायचं आणि त्या पहिल्या स्टेपवरून दुसऱ्याचं तिसरं चौथं आणि सो ऑन, ठीक आहे. आय होप हे होतं इनपुट आउटपुट. SBI क्लरिकल मेन्स लेवलचं इनपुट आउटपुट होतं, ठीक आहे. आय होप हे समजलं असेल. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.